काय उद्या सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर येणार असं थेट आवाहन केलंय. पोलीस आणि गृह विभाग आहे जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही करायचं ते करेल. आणि फडणवीस साहेबांवर त्यांनी आरोप केले त्यांच्यावर कारवाई होणार का आणि फडणवीस साहेबांचं मत त्याबाबत काय आहे? सर अजून त्याला जोडून एक प्रश्न आहे मला की तुम्ही एक म्हणालात एक आरोप त्यांनी केला आहे की सलाईनमध्ये इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न आहे. लक्षामध्ये दिलं आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. ज्या पद्धतीने ते वाद गेले आणि जरांगे पाटील हे काय एकमेव मराठ्यांचे नेते नाहीयेत असं आम्ही मानतो आणि जनताही मानते. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत इतक्या वेळ त्यांना सांभाळून घेतलं ही तुमची चूक आहे आणि तुम्ही त्यांच्यावर आताच कारवाई करणार का हे सांगतो. पहिल्यांदा तर सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाची अडवणूक नाही. दुसरी गोष्ट, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं, कुठल्या निराशेतून ते बोलतायत, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना देखील माहिती आहे. मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे. आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे. त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत. त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे. मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं. माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाही हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे, ती योग्य वेळी बाहेर येईल. तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल. सलाईनमधून मला देऊन कार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर आरोप आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला, सोडून द्या. तुमचा तरी विश्वास आहे का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सोडून द्या. तुमचा तरी विश्वास आहे का? अशा गोष्टीला उत्तर तरी द्यायच्या तुम्हालाही समजलं पाहिजे. तुम्ही मला असे प्रश्न विचारता, मला तुमचं आश्चर्य वाटतं.